इंटरनेशनल ड्रग्स माफिया के डोंबिवली कनेक्शन। मानपाड़ा पुलिस द्वारा 2 करोड़ की एमडी जब्त, एक अफ्रीकन तस्कर गिरफ्तार। अभी पिछले सप्ताह डोंबिवली की हाई प्रोफाइल सोसाइटी पलावा सिटी से मानपाड़ा पुलिस ने कुल 4 लोगों को हिरासत में लेकर 2 करोड़ 12 लाख रुपए का अमली पदार्थ एमडी ड्रग्स बरामद किया था। यह घटना ताजी ही है। अभी कल रात डोंबिवली पलावा के करीब वर्टेक्स विला सोसाइटी निर्जे से मानपाड़ा पुलिस की टीम ने एक दक्षिण अफ्रीकन नागरिक को करीब 1.5 किलो 1500 ग्राम एमडी ड्रग्स के साथ गिरफ्तार किया है, जिसकी कीमत 2 करोड़ रुपए से ज्यादा है। इस नागरिक का नाम ईसा बकायो, जो पहले नवी मुंबई में रहता था। ये ड्रग्स वो किसे बेचने आया था और उसके साथी कौन कौन है, इसका पता मानपाड़ा पुलिस लगाने में जुटी है। बता दें कि नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, पनवेल, कल्याण में बड़ी मात्रा में स्कूल कॉलेजेस है। ये एमडी ड्रग्स का सेवन इन्हीं कॉलेजेस के मासूम बच्चे करते हैं। वैसे इनसे पहले दीवा से भी कई बार नाइजीरियन ड्रग्स के सौदागरों को पुलिस की क्राइम टीम ने गिरफ्तार किया था। मानपाड़ा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपली सिनियर पी आणि त्यांच्या सर्व टीमने ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण 2 कोटीपेक्षा जास्त किमतीचं एमडी या भागातून आपण जप्त केलं होतं पलावा एरियामधून, आणि त्याच्यामध्ये आपण 4 जणांना अटक केलेली होती। त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती। त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून त्यांनी चोरी केलेली गाडी बेंगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे, आणि त्याच्याकडून सुद्धा आपण परत एमडी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे। आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय, नंतर पीआय गुंड, पीआय चोपडे, एपीआय सागर चव्हाण, एपीआय कुंभार आणि सर्व आमचे डीबीचं पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एमडी विकण्याकरता येत आहे, आणि सापळा रचला असता आपल्या त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक, आणि त्याच्याकडे 2 कोटीपेक्षा जास्त, त्यामध्ये टोटल 1500 ग्रॅम पेक्षा जास्त एमडी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे। त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त आहे। आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका, वय व त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो। यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता आता पण आपला निष्पन्न झालेला आहे, आणि तो निर्जय भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। आता ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण 4 आरोपी आणि आताच्या ह्या गुन्ह्यामध्ये 1 आरोपी, जवळजवळ 4 कोटीपेक्षा जास्त एमडी ह्या मागच्या 8 दिवसामध्ये आपण या पूर्ण निळजे आणि पलावा या भागातून आपण हस्तगत केलेला आहे। सदरची कामगिरी जी आहे आमचे माननीय सीपी सर, आशुतोष डुंबरे सर, जॉईंट सीपी सर, ऍडिशनल सीपी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार माळी, पोलीस हवालदार राठोड, पोलीस शिपाई आढे, पोलीस शिपाई गरुड, पोलीस शिपाई झांजुर्णे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पीआय संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानपाडा पोलीस स्टेशन केलेली आहे। सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सदरचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता, त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचा तपास सुरू आहे। निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी निष्पन्न होऊ शकतात। त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो, कशा प्रकारे या ठिकाणी त्याचं डिलिंग केलं जातं याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे।